सध्या जगभरातील माध्यमांमध्ये एकच विषय आहे, तो म्हणजे मिडल ईस्टमध्ये उसळलेला आगडोंब. इराण विरुद्ध उतरलेल्या इस्रायल अमेरिकेने थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना मारले. त्यानंतर युद्धाची तीव्रता आणखी वाढली आहे. इराणसह मिडल ईस्टमध्ये घडामोडी सेकंद मायक्रो सेकंदला बदलत आहेत. याचे दूरगामी परिणाम इराण मिडल ईस्टसह भारतावर देखील महागाई, आर्थिक फटका आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या रूपाने होणार हे सगळं आहेच. पण आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या अमेरिकेने इराण विरुद्ध युद्ध पुकारलं आहे तोच अमेरिका एकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र होते. आज ते एकमेकांचे शत्रू का बनले आहेत? काय आहे हा इतिहास? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय. जगामध्ये जेव्हा दोन कट्टर शत्रूंची चर्चा होते तेव्हा इराण इस्रायल आणि इराण अमेरिका यांचं पहिलं नाव होतं. मात्र ही दुश्मनी फार जुनी नाही. जेव्हा अमेरिका आणि इस्रायल हे मित्र राष्ट्र होते. सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल, 1948 मध्ये जेव्हा पश्चिम आशियातील मुस्लिम राष्ट्राने नव्याने निर्माण होत असलेल्या इस्रायलला मान्यता देण्यास विरोध केला होता, त्याच वेळेस शिया बहुल इराणने इस्रायलला पाठिंबा दिला होता. तसेच जेव्हा इराणवर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं त्यावेळी अमेरिका इराणची मैत्री होती. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्याच इंग्रजांनी आणि रशियाने इराणला तेल साठ्यासाठी आपापल्या पद्धतीने वाटून घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी जेव्हा इराणची जनता बंड करेल हे दिसू लागताच त्यांनी 1941ला त्यांचं प्यादा असणारा शासक मोहम्मद रजा अली पहलवी तिथे बसवला. या काळात इराणमध्ये ब्रिटिशांचं बाहुलं असणाऱ्या या पहलवीने इराणमध्ये महागाई, मोजक्याच वर्गाला स्वातंत्र्य, माध्यमावर बंधने आणली होती. याच काळात अमेरिकेची इराणमध्ये एंट्री झाली. अमेरिकेने इराणवर हल्ला केला नाही, सत्ता बदलही केला नाही, पण अमेरिकेने येथे कंट्रोल हवा होता. अमेरिकेच्या एंट्रीचं निमित्त होतं दुसऱ्या महायुद्धासाठी ब्रिटन आणि रशिया यांना लागणारा शस्त्र आणि अन्न पुरवठ्यासाठी. याच काळात इराणमध्ये अमेरिकेची प्रतिमाही निष्पक्ष, ज्यांना तेल नको आहे, त्याचबरोबर ब्रिटन शोषण करतो, मात्र अमेरिका तशी नाही. मात्र जेव्हा 1951 मध्ये मोहम्मद मोसादेक इराणचे पंतप्रधान झाले, त्यांनी इराणला कोणत्याही फायदा न होता पाश्चिमात्य राष्ट्र आणि अमेरिका घेऊन जात असलेल्या तेलाला विरोध केला. इराणच्या तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण केलं. याचा फटका बसल्याने 1953 मध्ये अमेरिका आणि ब्रिटन यांनी मिळून इराणमध्ये पुन्हा एकदा तख्ता पालट केला. कारण मित्रत्वाचा चेहरा घेऊन आलेल्या अमेरिकेला देखील इराणच्या तेलामध्येच इंटरेस्ट होता. त्यातून ब्रिटन, अमेरिका एकत्र आले होते. तर याच वेळी जेव्हा मोसादक जाऊन इराणचे नेतृत्व पुन्हा एकदा शाह यांच्याकडे आले होते, तेव्हा अमेरिकेच्या माध्यमातून इस्रायलची इराणमध्ये एंट्री झाली. त्यांनी तेहरानमध्ये एक दूतावास देखील सुरू केलं. इराणमध्ये तेल व्यापार सुरू झाला. इराण इस्रायल यांच्यात लष्करी करार देखील झाले. मात्र 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, ज्यामध्ये लोकांनी शाह यांच्याकडून सुरू असलेली जुलमी राजवट याविरुद्ध रस्त्यावर उतरायला सुरुवात केली. जो इस्रायल पॅलेस्टाईनच्या हक्काविरुद्ध आहे, त्यांना शाह यांनी गालीचे अंतरले होते. याचा राग इराणी लोकांना होता. परिणामी परिस्थिती एवढी बिघडली की शाह यांना देश सोडून पळून जावं लागलं. दुसरीकडे सत्तेवर नवे पंतप्रधान आले. त्यांनी देशातून काढून देण्यात आलेल्यांना धार्मिक नेते आयातुल्ला रुहोल्लाह खामेनी यांनी परतण्याची परवानगी दिली. त्यांनी देशात येताच इराणला इस्लामिक रिपब्लिक घोषित केलं आणि रुहोल्लाह खामेनी यांना देशाचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आले. सरकार नाही तर अंतिम सत्ता त्यांचीच असेल. इस्लामिक क्रांतीने इराण आणि इस्रायलचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात आणला. इराण आणि अमेरिकेतील राजनैतिक संबंधही संपुष्टात आले. इस्लामिक क्रांतीनंतर शाहच्या कारकिर्दीत एकेकाळी मित्र असलेले अमेरिका आणि इराण कट्टर शत्रू बनले. याच सुमारास अमेरिकन दूतावास 52 अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवण्याची घटना घडली. ते 444 दिवस ओलीस राहिले. तर पॅलेस्टिनी प्रश्नाला इस्लामिक मुद्दा म्हणून मानले. खोमेनींच्या राजवटीत इराणचे पॅलेस्टिनी प्रश्नावर आक्रमक भूमिका स्वीकारली. या घटनांमुळे इराणचे इस्रायल, अमेरिका या दोन्ही देशांसोबतचे संबंध ताणले गेले. कालांतराने इराणचे इस्रायल आणि अमेरिकेशी असलेले वैर वाढले. यात भर घातली ती इराणचा अणुऊर्जा प्रकल्पाने. कारण एकीकडे यातून 1980 ते 90 इराण प्रणित इस्रायलला विरोध करणाऱ्या दहशतवादी संघटना निर्माण झाल्या, ज्यामध्ये लेबनॉन, हिजबुल्लाह, येमेनमध्ये युधी आणि गाझामध्ये हमाससह इतर सशस्त्र आणि शिया मिलिशिया इस्रायल विरोधात उभा राहिल्या. तर दुसरीकडे इराणने अणुऊर्जा प्रकल्प सुरू केल्याने या संघटना इराण, इस्रायलसह जगाला धोका निर्माण करेल या कारणाखाली इस्रायल, अमेरिकेने इराणला शक्तिशाली बनवू न देण्याचं मिशन हाती घेतलं. इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने अनेक गुप्तचर कारवाया केल्या.
या हल्ल्यामध्ये अनेक उच्च प्रोफाईल अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या वर्षभरात अमेरिका आणि इस्रायलचे इराणविरुद्ध थेट युद्ध पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करण्यात आली आहे. इराण देखील बदला म्हणून अरब देशांमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करत आहे. येणाऱ्या काळात ही एक मोठी ऐतिहासिक घटना घडू शकते, ज्यावर संपूर्ण जग लक्ष ठेवून आहे. मग कशी वाटली ही माहिती आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा.